गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज इयत्ता 11वीचा सेकंड टॉपिक शिकणार आहोत. आपण 11वीला फर्स्ट जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन बघितलेलं होतं. सेकंडमध्ये आपण बेसिक ॲनालिटिकल टेक्निक या युनिटला आपण सुरुवात केलेली होती. त्याचा पहिला पार्ट हा कंप्लीट झालेला होता. आज आपण त्याचा सेकंड पार्ट कंप्लीट करणार आहोत इयत्ता 11वीचा. डिस्टिलेशन. आपण मागच्या लेक्चरला बेसिक ॲनालिटिकल टेक्निकमध्ये फिल्ट्रेशन, क्रिस्टलायझेशन याबद्दल चर्चा केलेली होती. आजचा जो टॉपिक आहे तो आहे डिस्टिलेशन. डिस्टिलेशन म्हणजे काय? डिस्टिलेशन इज अन इम्पॉर्टंट मेथड यूज टू सेपरेट फर्स्ट volatile liquid from non-volatile impurities. Second, liquid having sufficient difference in their boiling point. तर डिस्टिलेशनमध्ये आपण जे डिस्टिलेशन आहे इट इज अ इम्पॉर्टंट मेथड आणि याच्यामध्ये दोन प्रकारे त्याचं सेपरेशन केलं जाऊ शकतं. त्याच्यामधला पहिला जो सेपरेशन आहे ते आहे volatile liquid from non-volatile आणि सेकंड जे आहे ते आहे लिक्विड हॅव्हिंग सफिशियंट डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉइंट. हे आहे सिंपल डिस्टिलेशन, याला आपण ऊर्ध्वपातन क्रिया असं पण म्हणतो. डिस्टिलेशनला मराठीत म्हणतात ऊर्ध्वपातन क्रिया. तर सिंपल डिस्टिलेशन काय आहे? लिक्विड विच बॉइल्स विदाउट डिकम्पोजिशन ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर प्युरिफाईड बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिस्टिलेशन. म्हणजेच काय, ही जे लिक्विड आहे, लिक्विड म्हणजे काय, पाणी, त्याला आपण काय करायचं, बॉईल करायचं. बॉईल विदाउट डिकम्पोजिशन. बॉईल म्हणजे काय, उकळणे. विदाउट डिकम्पोजिशन ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर प्युरिफाईड बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिस्टिलेशन. ही देखील ही डायग्राम आहे. सिंपल डिस्टिलेशनची काय आहे, डायग्राम आहे. आता डायग्राममध्ये कोणतं साहित्य वापरलेलं आहे, ॲपरेटस कॅन बी यूज इन सिंपल डिस्टिलेशन. तर त्याच्यासाठी पहिला आहे ट्रायपॉड स्टँड. आपण याला काय म्हणतो, स्टँड म्हणतो. हा आहे ट्रायपॉड स्टँड. इट इज अ बर्नर. राऊंड बॉटम ग्लास, याला काय म्हणतात, राऊंड बॉटम ग्लास. इट इज अ यूजिंग थर्मामीटर. थर्मामीटर म्हणजे काय, तापमापी. आणि हे काय आहे, कंडेन्सर, वॉटर कंडेन्सर म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये बारीक अशी नळी गेलेली असते आणि इथं वॉटर आउटलेट आणि आउटर वॉटर इनलेट. एक जाण्याची जागा आणि दुसरी येण्याची जागा. आणि जे लिक्विड आपण कलेक्ट करणार आहे डिस्टिलेशन करणार, त्याच्यानंतर याच्या सिंपल लिक्विडमध्ये हे काय करायचं, कलेक्ट करायचं लिक्विड सबस्टन्स. मग आता ही क्रिया कशी आहे ते मी सर्वात पहिले ज्या लिक्विडचं आपल्याला सिंपल डिस्टिलेशन करायचं की लिक्विड आपण इथे घ्यायचं राऊंड बॉटम ग्लासमध्ये. त्याला काय करायचं, उष्णता द्यायची. उष्णता दिल्यानंतर थर्मामीटरचा यूज कसं काय करतो आपण, कारण वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअस. मग ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअसला येईल वॉटर, त्यावेळेस काय होईल, इकडनं सिंपल डिस्टिलेशन वॉटर इकडनं कलेक्ट होईल आणि इथे वॉटर कलेक्ट झालं की याला म्हणणार आपण लिक्विड सबस्टन्स. इट इज अ सिंपल डिस्टिलेशन. पुन्हा एकदा सांगतो, याच्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे इट इज स्टँड, ट्रायपॉड स्टँड, बर्नर, राऊंड बॉटम ग्लास, थर्मामीटर, वॉटर कंडेन्सर. वॉटर कंडेन्सरला एक वॉटर आउटलेट आहे, दुसरा आहे वॉटर इनलेट आहे आणि एक रिझर्व्हर म्हणजे काय, की ज्याच्यासाठी आपण लिक्विड कलेक्ट करणार आणि कलेक्ट करण्यासाठी पुन्हा लिक्विड सबस्टन्स. मग ही झाली तुमची सिंपल डिस्टिलेशन क्रिया. याला काय म्हणणार, सिंपल डिस्टिलेशन क्रिया. याच्यामध्ये आता क्वेश्चन काय आहे तर परीक्षेला नीट लक्षात घ्या. राईट द डायग्राम ऑफ सिंपल डिस्टिलेशन. मग ही जी डायग्राम आहे ही डायग्राम 2 मार्कासाठी आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते. त्यावेळेस हे ॲपरेटर्स व्यवस्थित त्याला नेमिंग देऊन जर व्यवस्थित काढले तर 2 मार्क तुम्हाला आरामाने मिळतील. इट इज अ सिंपल डिस्टिलेशन. ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, जे आपण प्रॅक्टिकल करणार त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची. ॲक्टिव्हिटी टू सेपरेट द कॉम्पोनंट्स ऑफ लिक्विड मिक्सचर कंटेनिंग ॲसिटोन अँड वॉटर. तुम्हाला 2 लिक्विड दिलेले आहेत, एक आहे वॉटर आहे आणि दुसरा आहे ॲसिटोन. मग ज्याचा बॉइलिंग पॉईंट, ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट आहे 56 डिग्री सेल्सिअस आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे
100 डिग्री सेल्सिअस. त्याचा ॲपरेटस तुम्हाला माहिती असते. ॲपरेटस म्हणजे काय साहित्य वापरणार? डिस्टिलेशन फ्लास्क, कंडेन्सर, 2 रिझर्व्हर्स, थर्मामीटर एक्सेट्रा अँड केमिकल दॅट इज अ मिक्सचर ऑफ ॲसिटोन अँड वॉटर. आपण काय करणार? ॲसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर घेणार. तर नीट लक्षात घ्या की त्याच्यामध्ये काय प्रिन्सिपल नीट लक्षात घ्या. ॲसिटोन अँड वॉटर आर 2 मिक्सिबल लिक्विड. दोघं ॲसिटोन आणि वॉटर काय केले आपण एकमेकांमध्ये मिक्स केले. वाईट डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉईंट. याच्यामधला फरक एवढाच आहे की दोघांचे बॉइलिंग पॉईंट हे वेगवेगळे आहे. ॲसिटोन बॉइलिंग पॉईंट इज 56 डिग्री सेल्सिअस and water it is 100 degree Celsius. When the mixture of acetone and water is heated and temperature to mix reaches 56 degree Celsius, acetone will be distilled out. ज्यावेळेस थर्मामीटरमध्ये 56 डिग्री सेल्सिअस आला त्यावेळेस समजायचं की ते काय आहे? ॲसिटोन आहे. When all acetone distilled out and when the temperature rises 100 degree Celsius, water will be distilled out. ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअस येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये काय असेल? तुमचं ॲसिटोन असेल. मग आता आपण नीट बघू कशी क्रिया. पुन्हा ही डायग्राम. याच्यामध्ये हे मिक्सचर घेतलं तुम्ही ॲसिटोनचं आणि वॉटरचं. ॲसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर घेतलं. त्याला आपण काय दिली? उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर इथं थर्मामीटरवर ज्यावेळेस 56 डिग्री सेल्सिअस येईल, किती डिग्री सेल्सिअस? 56 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस इकडनं जे लिक्विड पास येईल इट इज अ कॉल्ड ॲज ॲसिटोन. इट इज अ कॉल्ड ॲज ॲसिटोन. नीट लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो. आपण काय केलं? राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये ॲसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर घेतलं. त्या मिक्सचरला आपण काय दिली? उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर ज्यावेळेस थर्मामीटरमध्ये 56 डिग्री सेल्सिअस येईल त्यावेळेस इथून जे लिक्विड पास होईल इट इज अ कॉल्ड ॲज ॲसिटोन. जे लिक्विड कलेक्ट करणार इट इज अ कॉल्ड ॲज ॲसिटोन. आणि आफ्टर सम टाईम काही वेळानंतर ज्यावेळेस टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला येईल, 100 डिग्री सेल्सिअसला जे तुम्ही वॉटर कलेक्ट करणार, जे सबस्टन्स कलेक्ट करणार इट इज अ कॉल्ड ॲज वॉटर आणि इट इज अ ॲक्टिव्हिटी ऑफ सिम्पल डिस्टिलेशन. नेक्स्ट, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. व्हॉट इज मिनिंग बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन? आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि सिम्पल डिस्टिलेशनमध्ये फरक काहीच नाही, फक्त ॲपरेटरचा फरक आहे. इट इज अ फ्रॅक्शनेटिंग कॉलम विथ, म्हणजे इथं जो कॉलम वापरणार आपण इट इज अ कॉल्ड ॲज फ्रॅक्शनेटिंग. इथं जो कॉलम वापरणार इट इज अ कॉल्ड ॲज फ्रॅक्शनेटिंग कॉलम. So in a mixture, the differences in their boiling point to liquid is not appreciable. The process called as fractional distillation and is implied to separate them. ज्यावेळेस दोन लिक्विड घेतले त्या दोन लिक्विड मधला बॉइलिंग पॉईंट हे वेगवेगळे असेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आपण? सिंपल फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. त्याच्यामध्ये पण तसंच आहे की आपण काय वापरणार आहे त्याच्यामध्ये तेच. पुन्हा स्टँड आहे, ट्रायपॉड स्टँड आहे, बर्नर आहे, राऊंड बॉटम फ्लास्क आहे, त्याच्यानंतर वॉटर कंडेन्सर आहे. पुन्हा इथे जे लिक्विड कलेक्ट करणार ते लिक्विड इकडे कलेक्ट करणार. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सिम्पल डिस्टिलेशन आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मधला फरक काय? सिम्पल डिस्टिलेशनमध्ये आपण काय करतो की जे ॲपरेटर्स आहेत त्या ॲपरेटर्स वापरल्यानंतर आता सिम्पल डिस्टिलेशनची फिगर बघा. ही आहे सिम्पल डिस्टिलेशनची फिगर. त्याच्यामध्ये आपण कोणाचा वापर केला? राऊंड बॉटम फ्लास्कचा वापर केला. आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये आपण कोणाचा वापर करणार? फ्रॅक्शनेटिंग कॉलमचा. या दोघांमधला हा फरक आहे. इट इज अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि सिम्पल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये एक मिक्सचर म्हणजे काय? आपण मिश्रण घेणार आणि त्या मिश्रणामध्ये दोघं बॉइलिंग पॉईंट दोघं वेगवेगळे असतील. दोघं बॉइलिंग पॉईंट काय असतील? वेगवेगळे असतील. आणि इट इज अ कॉल्ड ॲज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता परीक्षेला प्रश्न काय आहे? राईट द डायग्राम ऑफ सिम्पल डिस्टिलेशन ऑर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. दोघांच्या डायग्राम विचारले जाते. डायग्राम काढायचं एकदम व्यवस्थित, त्याला नेमिंग द्यायचं. नेमिंगला 1 मार्क असतो आणि डायग्रामला 1 मार्क असतो. अशा 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. आता डिस्टिलेशन करणार, डिस्टिलेशन कशामध्ये करणार? अंडर रिड्यूस प्रोसेस. Liquid having a very high boiling point are thus which decompose on heating are purified by carrying out distillation under reduced pressure. Second point, in this method the liquid is made up of to boil at a temperature which is below to normal boiling point by reducing the pressure on the surface of the liquid.
थर्ड पॉइंट, प्रेशर इज रिड्यूस युजिंग वॉटर पंप और व्हॅक्यूम पंप. याच्यामध्ये कोणाचा वापर प्रेशरसाठी, प्रेशर इज रिड्यूस युजिंग वॉटर पंप और व्हॅक्यूम पंप. आणि लास्ट, इन सोप इंडस्ट्री ग्लिसरॉल इज सेपरेट फ्रॉम सोप बाय युजिंग धिस टेक्निक. म्हणजे या ज्या टेक्निकचा जो वापर आहे या टेक्निकचा वापर कुठे केला जातो, सोप इंडस्ट्रीमध्ये. सोप इंडस्ट्री ग्लिसरॉल इज सेपरेटेड फ्रॉम सोप बाय युजिंग धिस टेक्निक. म्हणजे जो आपण सोप तयार करतो, सोप इंडस्ट्रीमध्ये जो सोप तयार होतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला ग्लिसरॉल हा सेपरेट करायचा असेल तर धिस टेक्निक इज यूज. आणि त्या टेक्निकचं नाव काय आहे, डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. MCQ मध्ये विचारलं. आणि लास्ट पॉईंट, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. म्हणजे दोन लिक्विड जर असतील, हे सिंपल आहे. जर दोन लिक्विड असतील आणि दोन लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स केले आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ते सेपरेट करायचे असतील तर त्या मेथडला आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. When an organic substance is present in aqueous solution, it can be extracted from that solution by shaking it with an organic solvent in which the substance is more soluble. म्हणजे जो सर्वात मोर सोल्युबल असेल तो सर्वात खाली असेल, जो हाय सोल्युबल असेल तिचं वरती. हे आहे डायग्राम. इट इज अ बिफोर एक्सट्रॅक्शन आणि इट इज अ आफ्टर एक्सट्रॅक्शन. बिफोर एक्सट्रॅक्शन मध्ये आपण समजा दोन लिक्विड घेतले, दोन लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स केले. मिक्स केल्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ॲक्वेस लेयर आणि इट इज अ सॉल्व्हंट आहे. आणि आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर ते लिक्विड काय होतील, सेपरेट होतील. मग याच्यामध्ये पण तोच प्रश्न विचारला जाईल की व्हॉट इज सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, व्हेन अन ऑर्गॅनिक सबस्टन्स इज प्रेझेंट इन ॲक्वेस सोल्युशन, it can be extracted from that solution by shaking it with an organic solvent in which the substance is more soluble. And write the diagram. आज आपण 11वी मधलं बेसिक एनालिटिकल टेक्निक मधला सेकंड पार्टचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्या नोट्स तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळून जातील. व्यवस्थित त्या नोट्स हँडल करायच्या आणि राईट डाऊन करायचं. गुड बाय. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज इयत्ता 11वीचा सेकंड टॉपिक शिकणार आहोत. आपण 11वीला फर्स्ट जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन बघितलेलं होतं. सेकंडमध्ये आपण बेसिक ॲनालिटिकल टेक्निक या युनिटला आपण सुरुवात केलेली होती. त्याचा पहिला पार्ट हा कंप्लीट झालेला होता. आज आपण त्याचा सेकंड पार्ट कंप्लीट करणार आहोत इयत्ता 11वीचा. डिस्टिलेशन. आपण मागच्या लेक्चरला बेसिक ॲनालिटिकल टेक्निकमध्ये फिल्ट्रेशन, क्रिस्टलायझेशन याबद्दल चर्चा केलेली होती. आजचा जो टॉपिक आहे तो आहे डिस्टिलेशन. डिस्टिलेशन म्हणजे काय, डिस्टिलेशन इज अन इम्पॉर्टंट मेथड यूज टू सेपरेट, इम्पॉर्टंट मेथड यूज टू सेपरेट फर्स्ट volatile liquid from non-volatile impurities. Second, liquid having sufficient difference in their boiling point. तर डिस्टिलेशनमध्ये आपण जे डिस्टिलेशन आहे इट इज अ इम्पॉर्टंट मेथड आणि याच्यामध्ये दोन प्रकारे त्याचं सेपरेशन केलं जाऊ शकतं. त्याच्यामधला पहिला जो सेपरेशन आहे ते आहे volatile liquid from non-volatile आणि सेकंड जे आहे ते आहे liquid having sufficient difference in their boiling point. हे आहे सिंपल डिस्टिलेशन, याला आपण ऊर्ध्वपातन क्रिया असं पण म्हणतो. डिस्टिलेशनला मराठीत म्हणतात ऊर्ध्वपातन क्रिया. तर सिंपल डिस्टिलेशन, सिंपल डिस्टिलेशन काय आहे, लिक्विड विच बॉइल्स विदाउट डिकम्पोजिशन ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर प्युरिफाईड बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिस्टिलेशन. म्हणजेच काय, ही जे लिक्विड आहे, लिक्विड म्हणजे काय, पाणी, त्याला आपण काय करायचं, बॉईल करायचं. विदाउट बॉईल विदाउट डिकम्पोजिशन. बॉईल म्हणजे काय, उकळणे. विदाउट डिकम्पोजिशन ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर प्युरिफाईड बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिस्टिलेशन. ही देखील ही डायग्राम आहे. सिंपल डिस्टिलेशनची काय आहे, डायग्राम आहे. आता डायग्राममध्ये कोणतं साहित्य वापरलेलं आहे, ॲपरेटस कॅन बी यूज इन सिंपल डिस्टिलेशन. तर त्याच्यासाठी पहिला आहे ट्रायपॉड स्टँड.
आपण याला काय म्हणतो स्टँड म्हणतो. हा एक ट्रायपॉड स्टँड, इट इज अ बर्नर, राऊंड बॉटम ग्लास, याला काय म्हणतात राऊंड बॉटम ग्लास. इट इज अ युजिंग थर्मामीटर, थर्मामीटर म्हणजे काय तापमापी. आणि हे काय आहे कंडेन्सर, वॉटर कंडेन्सर म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये बारीक अशी नळी गेलेली असते आणि इथं वॉटर आउटलेट आणि आउटर वॉटर इनलेट, एक जाण्याची जागा आणि दुसरी येण्याची जागा. आणि जे लिक्विड आपण कलेक्ट करणार आहे डिस्टिलेशन करणार त्याच्यानंतर याच्या सिंपल लिटरमध्ये हे काय करायचं कलेक्ट करायचं लिक्विड सबस्टन्स. मग आता ही क्रिया कशी आहे ती मी सगळ्यात पहिले ज्या लिक्विडचं आपल्याला सिंपल डिस्टिलेशन करायचं की लिक्विड आपण इथे घ्यायचं राऊंड बॉटम ग्लासमध्ये, त्याला काय करायचं उष्णता द्यायची. उष्णता दिल्यानंतर थर्मामीटरचा यूज कसं काय करतो आपण, कारण वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअस. मग ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअसला येईल वॉटर त्यावेळेस काय होईल इकडनं सिंपल डिस्टिलेशन वॉटर इकडनं कलेक्ट होईल आणि इथे वॉटर कलेक्ट झालं की याला म्हणणार आपण लिक्विड सबस्टन्स. इट इज अ सिंपल डिस्टिलेशन. पुन्हा एकदा सांगतो याच्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे इट इज स्टँड, ट्रायपॉड स्टँड, बर्नर, राऊंड बॉटम ग्लास, थर्मामीटर, वॉटर कंडेन्सर. वॉटर कंडेन्सरला एक वॉटर आउटलेट आहे, दुसरा आहे वॉटर इनलेट आहे आणि एक रिझर्व्हर म्हणजे काय की ज्याच्यासाठी आपण लिक्विड कलेक्ट करणार आणि कलेक्ट करण्यासाठी पुन्हा लिक्विड सबस्टन्स. मग ही झाली तुमची सिंपल डिस्टिलेशन क्रिया. याला काय म्हणणार सिंपल डिस्टिलेशन क्रिया. याच्यामध्ये आता क्वेश्चन काय आहे परीक्षेला नीट लक्षात घ्या. राईट द डायग्राम ऑफ सिंपल डिस्टिलेशन. मग ही जी डायग्राम आहे ही डायग्राम 2 मार्कासाठी आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते. त्यावेळेस हे ऑपरेटर्स व्यवस्थित त्याला नेमिंग देऊन जर व्यवस्थित काढले तर 2 मार्क तुम्हाला आरामाने मिळतील. इट इज अ सिंपल डिस्टिलेशन. ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, जे आपण प्रॅक्टिकल करणार त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची. ॲक्टिव्हिटी टू सेपरेट द कॉम्पोनंट्स ऑफ लिक्विड मिक्सचर कंटेनिंग ॲसिटोन अँड वॉटर. तुम्हाला 2 लिक्विड दिलेले आहेत, एक आहे वॉटर आहे आणि दुसरा आहे ॲसिटोन. मग ज्याचा बॉइलिंग पॉईंट ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट आहे 56 डिग्री सेल्सिअस आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. त्याचा ॲपरेटस तुम्हाला माहिती असते. ॲपरेटस म्हणजे काय साहित्य वापरणार डिस्टिलेशन फ्लास्क, कंडेन्सर, 2 रिझर्व्हर्स, थर्मामीटर एक्सेट्रा अँड केमिकल दॅट इज अ मिक्सचर ऑफ ॲसिटोन अँड वॉटर. आपण काय करणार ॲसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर घेणार. तर नीट लक्षात घ्या की त्याच्यामध्ये काय प्रिन्सिपल नीट लक्षात घ्या. ॲसिटोन अँड वॉटर आर 2 मिक्सिबल लिक्विड. दोघं ॲसिटोन आणि वॉटर काय केले आपण एकमेकांमध्ये मिक्स केले. वाईट डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉईंट. याच्यामधला फरक एवढाच आहे की दोघांचे बॉइलिंग पॉईंट हे वेगवेगळे आहे. ॲसिटोन बॉइलिंग पॉईंट इज 56 डिग्री सेल्सिअस and water it is 100 degree Celsius. When the mixture of acetone and water is heated and temperature to mix reaches 56 degree Celsius, acetone will be distilled out. ज्यावेळेस थर्मामीटरमध्ये 56 डिग्री सेल्सिअस आला त्यावेळेस समजायचं की ते काय आहे ॲसिटोन आहे. When all acetone distilled out and when the temperature rises 100 degree Celsius, water will be distilled. ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअस येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये काय असेल तुमचं ॲसिटोन असेल. मग आता आपण नीट बघू कशी क्रिया. पुन्हा ही डायग्राम याच्यामध्ये हे मिक्सचर घेतलं तुम्ही ॲसिटोनचं आणि वॉटरचं. ॲसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर घेतलं त्याला आपण काय दिली उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर इथं थर्मामीटरवर ज्यावेळेस 56 डिग्री सेल्सिअस येईल किती डिग्री सेल्सिअस 56 डिग्री सेल्सिअस त्यावेळेस इकडनं जे लिक्विड पास येईल इट इज अ कॉल्ड ॲज ॲसिटोन. इट इज अ कॉल्ड ॲज ॲसिटोन. नीट लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो आपण काय केलं राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये ॲसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर घेतलं. त्या मिक्सचरला आपण काय दिली उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर ज्यावेळेस थर्मामीटरमध्ये 56 डिग्री सेल्सिअस येईल त्यावेळेस इथून जे लिक्विड पास होईल इट इज अ कॉल्ड ॲज ॲसिटोन. जे लिक्विड कलेक्ट करणार इट इज अ कॉल्ड ॲज ॲसिटोन. आणि आफ्टर सम टाईम काही वेळानंतर ज्यावेळेस टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला येईल 100 डिग्री सेल्सिअसला जे तुम्ही वॉटर कलेक्ट करणार जे सबस्टन्स कलेक्ट करणार इट इज अ कॉल्ड ॲज वॉटर आणि इट इज अ ॲक्टिव्हिटी ऑफ सिंपल डिस्टिलेशन. नेक्स्ट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. व्हॉट इज मिनिंग बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि सिंपल डिस्टिलेशनमध्ये फरक काहीच नाही फक्त ॲपरेटरचा फरक आहे. इट
इट इज अ फ्रॅक्शनेटिंग कॉलम विथ, म्हणजे इथं जो कॉलम वापरणार आपण इट इज अ कॉल्ड ॲज फ्रॅक्शनेटिंग, इथं जो कॉलम वापरणार इट इज अ कॉल्ड ॲज फ्रॅक्शनेटिंग कॉलम. So in a mixture the differences in their boiling point to liquid is not appreciable. The process called as fractional distillation and is implied to separate them. ज्या वेळेस दोन लिक्विड घेतले त्या दोन लिक्विड मधला बॉइलिंग पॉइंट हे वेगवेगळे असून त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आपण सिंपल फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. त्याच्यामध्ये पण तसंच आहे की आपण काय वापरणार आहे त्याच्यामध्ये तेच पुन्हा स्टँड आहे, ट्रायपॉड स्टँड आहे, बर्नर आहे, राऊंड बॉटम फ्लास्क आहे, त्याच्यानंतर वॉटर कंडेन्सर आहे, पुन्हा इथे जे लिक्विड कलेक्ट करणार ते लिक्विड इकडे कलेक्ट करणार. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सिंपल डिस्टिलेशन आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मधला फरक काय. सिंपल डिस्टिलेशनमध्ये आपण काय करतो की जे ॲपरेटर्स आहेत ते ॲपरेटर्स वापरल्यानंतर आता सिंपल डिस्टिलेशनची फिगर बघा, ही आहे सिंपल डिस्टिलेशनची फिगर. त्याच्यामध्ये आपण कोणाचा वापर केला, राऊंड बॉटम फ्लास्कचा वापर केला. आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये आपण कोणाचा वापर करणार, फ्रॅक्शनेटिंग कॉलमचा. या दोघांमधला हा फरक आहे. इट इज अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि सिंपल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये एक मिक्सचर म्हणजे काय, आपण मिश्रण घेणार आणि त्या मिश्रणामध्ये दोघं बॉइलिंग पॉईंट वेगवेगळे असतील. दोघं बॉइलिंग पॉईंट काय असतील, वेगवेगळे असतील. आणि इट इज अ कॉल्ड ॲज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता परीक्षेला प्रश्न काय आहे, राईट द डायग्राम ऑफ सिंपल डिस्टिलेशन और फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. दोघांच्या डायग्राम विचारले जाते. डायग्राम काढायचं एकदम व्यवस्थित, त्याला नेमिंग द्यायचं. नेमिंगला 1 मार्क असतो आणि डायग्रामला 1 मार्क असतो. अशा 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. आता डिस्टिलेशन करणार, डिस्टिलेशन कशामध्ये करणार, अंडर रिड्यूस प्रोसेस. Liquid having a very high boiling point are thus which decompose on heating are purified by carrying out distillation under reduced pressure. Second point, in this method the liquid is made up of to boil at a temperature which is below to normal boiling point by reducing the pressure on the surface of the liquid. Third point, pressure is reduced using water pump or vacuum pump. याच्यामध्ये कोणाचा वापर प्रेशरसाठी, प्रेशर इज रिड्यूस युजिंग वॉटर पंप और व्हॅक्यूम पंप. आणि लास्ट, इन सोप इंडस्ट्री ग्लिसरॉल इज सेपरेट फ्रॉम सोप बाय युजिंग धिस टेक्निक. म्हणजे ज्या टेक्निकचा जो वापर आहे या टेक्निकचा वापर कुठे केला जातो, सोप इंडस्ट्रीमध्ये. सोप इंडस्ट्री ग्लिसरॉल इज सेपरेटेड फ्रॉम सोप बाय युजिंग धिस टेक्निक. म्हणजे जो आपण सोप तयार करतो, सोप इंडस्ट्रीमध्ये जो सोप तयार होतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला ग्लिसरॉल हा सेपरेट करायचा असेल तर दिस टेक्निक इज यूज. आणि त्या टेक्निकचं नाव काय आहे, डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. MCQ मध्ये विचारलं. आणि लास्ट पॉईंट, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. म्हणजे 2 लिक्विड जर असलेली सिंपल आहे, जर 2 लिक्विड असतील आणि 2 लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स केले आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ते सेपरेट करायचे असतील तर त्या मेथडला आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. When an organic substance is present in aqueous solution, it can be extracted from that solution by shaking it with an organic solvent in which the substance is more soluble. म्हणजे जो सर्वात मोर सोल्युबल असेल तो सर्वात खाली असेल, जो हाय सोल्युबल असेल तिचं वरती. हे आहे डायग्राम. इट इज अ बिफोर एक्सट्रॅक्शन आणि इट इज अ आफ्टर एक्सट्रॅक्शन. बिफोर एक्सट्रॅक्शन मध्ये आपण समजा 2 लिक्विड घेतले, 2 लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स केले. मिक्स केल्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ॲक्वेस लेयर आणि इट इज अ सॉल्व्हंट आहे. आणि आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर ते लिक्विड काय होतील, सेपरेट होतील. मग याच्यामध्ये पण तोच प्रश्न विचारला जाईल की व्हॉट इज सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, व्हेन अन ऑर्गॅनिक सबस्टन्स इज प्रेझेंट इन ॲक्वेस सोल्युशन it can be extracted from that solution by shaking it with an organic solvent in which the substance is more soluble. राईट द डायग्राम. तर आज आपण 11वी मधलं बेसिक ॲनेकल टेक्निकमधला सेकंड पार्टचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्या नोट्स तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळून जातील. व्यवस्थित त्या नोट्स हँडल करायच्या आणि राईट डाऊन करायचं. गुड बाय.